सोलापुरातील महात्मा बसवेश्वर पुतळा परिसर माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष निधीतून सुशोभीकरणाचा शुभारंभ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या हस्ते करण्यात आला। प्रारंभी महात्मा बसवेश्वरांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन असंख्य बसवप्रेमींच्या हस्ते करण्यात आले। कुदळ मारून कामास सुरुवात करण्यात आली व चबुतऱ्यावरून महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उतरवून प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली। बसव कल्याण येथे असलेल्या महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण करणार असून पुतळा परिसरात बसवेश्वरांचे वचन व लिंगायत शरणांचे भित्तिचित्र रेखाटले जाणार असून पुतळा परिसर सुशोभीकरणानंतर सोलापूर शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे। पुतळा अनावरणास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असून तसा शब्दही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर दिली। गेल्या 20 वर्षांपासून या पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले नव्हते। दरम्यान वर्षभरापूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 35 लाख आणि मुख्यमंत्री विशेष निधीतून 40 लाख रुपये असा एकूण 75 लाखांचा निधी मिळाला असून त्यातून बसवेश्वर महाराज पुतळा परिसराचं सुशोभीकरण करण्यात येत आहे। या पुतळा सुशोभीकरण कामासाठी समाज बांधवांसोबत विचार विनिमय करण्यात आला। त्यानंतर कर्नाटकातील बसव कल्याण येथील प्रवेशद्वाराच्या धर्तीवर हा परिसर विकसित झाला पाहिजे अशी मागणी समोर आली। त्यानुसार या परिसराचे काम सुरू करण्यात आले आहे। महाराजांचा पुतळा सोलापूर शहरामध्ये 1986 साली बसवण्यात आला आणि त्यानंतर आज सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या विशेष निधीतून 40 लाख रुपयाच्या कामाचा शुभारंभ आज रोजी येथे संपन्न झाला। याचं महत्त्व असं की एवढ्या वर्षानंतर महात्मा बसवेश्वर महाराजांचा जो पुतळा आता इथं बनतो आहे आणि त्याचं जे सुशोभीकरण होतं आहे हे संपूर्ण कर्नाटक नव्हे तर महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यात चांगल्या पद्धतीचं आणि एक सुशोभित केलेलं आणि सर्व बसव भक्तांना आवडेल अशा सर्वांचा विचार घेऊन या सगळ्यांना विश्वासात घेऊन या प्रकारचं डिझाईन या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे। मला विश्वास आहे की हा पुतळा हा अतिशय नयनरम्य भव्य दिव्य असा काही दिवसामध्ये दिसेल। महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सांगितलं की या पुतळ्यासाठी कसलाही निधी कमी पडू देणार नाही आणि 40 लाख रुपयाचा पहिला टप्पा आणि 35 लाख रुपयाचं नवीन इस्टिमेट हे काढण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेला आहे। या प्रसंगी लिंगायत समाजाचे ज्येष्ठ नेते गणेश चिंचोळी, आनंद मुस्तारे, बसव ब्रिगेडचे अमित रोडगे, सिंधुताई काडादी यांच्यासह बसव भक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते।